येणाऱ्या आगामी काळामध्ये 3500 रुपयापर्यंत भाव वाढण्याची शक्यता आहे, कारण की थंडीचं प्रमाण एवढं प्रचंड राहील, त्याच्यामुळे हा थंडीचा मेवा म्हणता येईल याला. हे थंडीचा मेवा सर्वांना आवश्यक राहणार आहे, याची शरीरामध्ये फार ऊर्जा राहते, त्यामुळे बाजरीची मागणी चांगली राहील. या ठिकाणी बाजरीची बीट चालू आहे, पिवळ्या गोण्यामध्ये बाजरी आहे. 2680 चालू आहे. 2700 रुपया. 1 2 11 12 13 14 15 15 27 15 16. आपण व्हिडिओच्या शेवटी बाजरी बघू. 2716 रुपया. 17 18 18 18 2718 18 रुपया. 18 18 18 18 रुपया. 2718 19 अंकल 20 21 22 22 22 इधर है. 22 22 23 23 24 24 2724 24 रुपया. 2724 चला अनिल शेठ. 2724 हीच म्हणे बाजरीच्या. 24 24 2724 24 रुपया. 24 24 24 24 24 रुपया. 2724 2724 25 26 26 2726 26 26 30 भरना है. 26 26 हाँ 30 रुपया. 2730 30 1 30 2 30 हरे सेठ बोलना है. 30 2730 30 30 30 30 रुपया. 30 रुपया. 30 रुपया. 2730 30 30 30 30 30 1 30 2 2730 30 30 कोणी आहे का? हा 30 3 बार. अजून माल याला 2730 बाजार भाव लागलाय. 2730 बघू शकता माल कसा आहे. माल काय अजून जवळपास 30 गोण्या माल होता. माल कसा आहे ठिकाणी बाजरीची बीट आहे. दुसरा लॉट आहे. 34 35 36 75 76 2701 1 1 1 1 2701 2 रुपया 2 रुपया 3 रुपया 4 5 6 7 8 9 9 9 9 27 10 15 2715 2715 अरे सेठ 16 17 18 19 20 22 23 24 25 25 2725 2725 25 1 25 2 2725 अरे सेठ बोलते का भाऊ 25 25 हा 3 बार हे बोला काय करो करो. अजून माल याला 2725 बाजार भाव लागला. 2725 बघू शकता माल कसा आहे. बाजरीची बीट चालू आहे. 44 45 50 50 50 51 60 61 70 71 21 90 90 2790 90 90 90 मालाचे 91 92 93 हरियांची माप लगाव. बघू शकता हा जो बाजरीचे बाजारभाव आपण जाणून घेऊया आडत दुकानदार त्यांच्याकडून. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. माझं नाव संदीप कचरे. आमचं बालाजी ट्रेडिंग कंपनी आणि ओमकार ट्रेडर्स आडत दुकान आहे. E49 आहे. हा 3 गुणीचा लॉट होता शेतकऱ्याचा आणि याला 2790 रुपये भाव लागलेला आहे. आणि सध्या बाजरीची आवक कमी आहे आणि बाजरीची प्रचंड मागणी आहे. येणाऱ्या काळामध्ये थंडीचं प्रमाण खूप राहणार आहे,
त्यामुळं बाजरीची आवक म्हणजे मागणी खूप राहील. भाव काय आहे कमीत कमी? भाव कमीत कमी 2200-2300 रुपये आणि वरमध्ये 3000पर्यंत बाजरी विकायला लागली. येणाऱ्या आगामी काळामध्ये 3500 रुपयापर्यंत भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण की थंडीचं प्रमाण एवढं प्रचंड राहील, त्याच्यामुळे हा थंडीचा मेवा म्हणता येईल याला. हे थंडीचा मेवा सर्वांना आवश्यक राहणार आहे. याची शरीरामध्ये फार ऊर्जा राहते, त्यामुळे बाजरीची मागणी चांगली राहील. हां, धन्यवाद. या ठिकाणी जे आडत दुकानदार होते त्यांनी आपलं आजच्या बाजारभावाविषयी माहिती दिली व कमीत कमी बाजरी ते बी सांगितलं त्यांनी. तुमचे पण चॅनेलचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळोवेळी बाजारभाव सर्व शेतकऱ्यांपर्यंत शहरवासियापर्यंत पोहोचतात, त्यामुळे सर्वांना बाजारभाव कळते आणि तुमचे फार फार धन्यवाद. चालतं, हे तुमचं मोठेपण आहे. चालतं, या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला